वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या लॉजिकच्या पुढच्या पार्टमध्ये. मागचा पार्ट सगळ्यांनी पाहिलेला असेल. आता हा पुढचा एक्सरसाइज 1.1च चालू आहे आपली. त्याच्यातले हे पुढचे क्वेश्चन्स. आता बघा, क्वेश्चन नंबर 4 3 पर्यंत आपण घेतलेला आहे सगळ्यांनी. सगळ्यांना समजला असेल. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला टाकत चला काय समजते काय नाही ते. ठीक आहे. आता याच्यात काय बघा, पी क्यू ट्रू दिलेला आहे, RS आर फॉल्स, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल सोडवताना एकच टेबल बनवायचा सगळ्याचा. तो बनवला असेल तुम्ही, आहे ना बनवलेला? नसेल तर बनवून घ्या लगेच मग. तर आता याच्यावरचे एक्झाम्पल्स बघा. हे बोर्ड पॅटर्नला पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सीईटीला जास्त. हे चॅप्टर जेईला नाही, पण सीईटीला हे चॅप्टरवरचे सम्स आहेत. पी आणि क्यू ट्रू आहे आणि आर आणि एस फॉल्स आहे. तर याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपण काय करू, व्हॅल्यू तर टाकून देऊ पहिले. पी क्यू ट्रू आहे, सो टी और टी अँड एफ. टी और. आता तुम्ही ट्रूथ टेबल मध्ये अँडचा कॉलम बघा. टी एफ काय होतो अँड मध्ये? एफ. नीट बघा, टी एफ एफ होतो अँड मध्ये, मग एफ टाकला. टी एफ ऑर मध्ये, टी एफ ऑर मध्ये बघा टी, म्हणजे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालं टी. कसं केलं पाहिजे तर मी तुम्हाला इथे ट्रूथ टेबल दाखवते परत. पी अँड क्यू, पी ऑर क्यू. आता याच्यात फक्त अँड आणि ऑरच आहे म्हणून तेवढाच लिहिला. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. खूप सोपं चॅप्टर आहे आपलं हे. एफ एफ एफ, टी 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 एफ. बघा काय केलं, टी एफ इकडे बघायचं, टी एफ अँड ए, अँड मध्ये तो एफ होतो म्हणून आन्सर किती येईल? एफ. टी एफ मध्ये ऑर आहे, टी एफ ऑर मध्ये टी होतो म्हणून याचा आन्सर येईल टी. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यातला दुसरा क्वेश्चन बघा आता. सेकंड क्वेश्चन बघा. व्हॅल्यू त्याच दिलेल्या आपल्याला. काय? पी क्यू ट्रू आहे, आर एस फॉल्स आहे. सो टी देन टी और एफ देन एफ. टी 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 होतो और. आता इफ देनच्या कॉलम मध्ये बघा एफ एफ टी होतो म्हणजे इथे टी, आणि टी और टी इज टी म्हणजे याचा आन्सर आपल्याला मिळालं टी. हे खूप जास्त सोपं आहे, याचे कुठलेही मार्क्स आपले जायला नको. ही एकदम नीट काळजी घ्यायची. हे समजलंय? सोबत सोबत लिहित चला सगळ्यांनी. आता इकडचं बघा परत तसंच. थर्ड क्वेश्चन, क्यू अँड आर, एफ एफ, एफ अँड एफ, और निगेशन टी अँड एफ. आपण व्हॅल्यूज टाकून दिल्या. एफ अँड एफ इज एफ और. निगेशन टी काय होतो? निगेशन टी इज एफ म्हणजे इथे लिहू आपण एफ अँड एफ. ठीक आहे. सो एफ और. आता एफ एफ अँडच्या टेबलमध्ये एफच होतो म्हणजे एफ और एफ इज एफ. समजलंय सगळ्यांना? हे क्लिअर आहे? बघा याचा पण ट्रूथ टेबल मी इथे तुम्हाला दाखवते म्हणजे अजून चांगलं लक्षात येईल. पी क्यू, आता इथे अँड यूज केलं आपण आणि इफ देन यूज केलं. एवढा जे यूज केलं तेवढंच मी इथे दाखवते. बघा टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ, टी टी टी, टी एफ एफ, एफ आणि एफ. इफ देन मध्ये बघा टी 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 होतं, टी एफ एफ होतं, एफ टी टी, एफ एफ टी. नवीन आजच जर कोणी व्हिडिओ बघत असेल म्हणजे डायरेक्ट हाच व्हिडिओ पाहत असेल तर आधीचे लॉजिकचे व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला खूप चांगलं लक्षात येईल. एक दोन शॉर्ट पण टाकलेले त्याचे, तेही बघून घ्या म्हणजे हे अजून छान कळेल. तर बघा इथे आपण टी टी, टी टी इफ देन मध्ये टी म्हणून याचा आन्सर टी आलं. एफ एफ, एफ एफ इफ देन मध्ये टी म्हणून याचा आन्सर टी आलं. आणि टी और टी, टी टी और मध्ये, और नाही लिहिलेलं इकडे मी,
पी और क्यू मध्ये टी 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 होतं, म्हणून आन्सर येईल टी. क्लिअर झालं. आता थर्ड मध्ये पण बघा, निगेशन पण एक आहे, निगेशन पी म्हणजे निगेशन ट्रू. टीचं निगेशन एफ होतं म्हणून निगेशन टी आपल्याला मिळालं, एफ अँड एफ. नाव एफ अँड एफ इज एफ आणि एफ और एफ इज एफ. समजलंय सगळ्यांना. पुढचा क्वेश्चन बघा. थर्ड झाला हा आपला, आता फोर्थ याचा. तोच क्वेश्चन चालू आहे आपला, मेन क्वेश्चन नंबर 4. त्याचेच क्वेश्चन चालू आहे आपले. बघा इथे टाकून देऊ टी देन टी अँड निगेशन एफ. टी टी इफ देन मध्ये टी होतो अँड निगेशन एफ होतो टी. आता तुम्ही बघा टी अँड टी, अँडच्या टेबलमध्ये टी 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 होतं म्हणून फायनल आन्सर मिळालं आपल्याला टी. हे बोर्डमध्ये 2 मार्कला येतं असे क्वेश्चन सेक्शन बी मध्ये. सेक्शन ए आता ते पेपर पॅटर्नचं स्वरूप मी तुम्हाला नंतर सांगेलच पुढे, आपले त्याच्यावर मागचे व्हिडिओज पण आहे पेपर पॅटर्नची. तर याचा आन्सर आला टी. तर 2 मार्काला म्हणजे सेक्शन बी मध्ये हे येतं. आता सेम इकडे बघा, पहिले आपण व्हॅल्यूज टाकून देऊ. निगेशन एफ इफ अँड ओनली इफ टी, देन निगेशन टी. पी क्यू ट्रू होतो ना, आर एस फॉल्स होतं. ठीक आहे, हे टाकलं. आता बघा निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टी इफ अँड ओनली इफ टी, देन टीचं निगेशन एफ. नाव टी टी इफ अँड ओनली इफ मध्ये टीच होतो आणि एफ, टी एफ काय होतो एफ, इफ देन मध्ये टी एफ एफ होतो. हे झालं आपलं फायनल आन्सर. इथपर्यंत समजलंय. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 4, 5 झाला, 6. आता हे थोडस मोठं घेऊ आपण अजून. पुन्हा सेम तसंच करायचंय, फक्त तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप नीट सोडवायचंय बोर्ड पॅटर्नला. एमसीक्यू ला तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालणार आहे, पण बोर्ड पॅटर्नला मात्र खूप नीट लक्षात ठेवा. आपल्याला बोर्ड्सचे मार्क्स सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट असतात, म्हणून बोर्ड पॅटर्नला हे असं सगळं व्यवस्थित लिहून काढायचं. व्हॅल्यूज टाकून देऊ. निगेशन टी अँड निगेशन टी अँड एफ और एफ अँड एफ और टी अँड एफ. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे तोच क्वेश्चन चालू आहे म्हणून पी क्यू ट्रू आहे. पी आणि क्यूच्या जागी ट्रू टाकलं मी इथे बघा. आणि सॉरी इकडे टी पाहिजे होतं, इथे टी टाकलं. आणि आर आणि एस फॉल्स आहे त्या पद्धतीने व्हॅल्यूज टाकलेल्या. आता बघा एकदम व्यवस्थित जायचंय. निगेशन टी इज एफ अँड एफ अँड एफ, निगेशन टी एफ होतो म्हणून, और टी अँड एफ इज, अँड मध्ये टी एफ एफ होतो, टी एफ अगेन एफ. सो एफ अँड एफ इज एफ, अँड मध्ये और एफ इज एफ. मग आता बघा एफ एफ अँड मध्ये एफच होतो. सो एफ और एफ, फायनल आन्सर आपल्याला मिळेल एफ. असं बोर्ड पॅटर्नला एकदम व्यवस्थित लिहायचं, म्हणजे आपल्याला कुठेही बघा असं आहे ना की समोरच्याला चान्सच नाही द्यायचं की आपले अर्धे पण मार्क कट होईल, अर्धाही मार्क जाईल, असं आपल्याकडनं चान्स मुळीच सोडायचा नाही. आणि तुम्ही जेव्हा बोर्ड पॅटर्न व्यवस्थित करताना तेव्हा तुम्हाला एमसीक्यू मध्ये आपोआप 2-3 स्टेप्स आहे ना तुमच्या मनातल्या मनात होऊन जातात. म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्टेप्स गाळणं सोपं आहे, ठीक आहे, पण गाळलेल स्टेप गाळून जर करण्याची सवय असेल ना तर डिस्क्रिप्टिव्ह आपण नाही लिहू शकत. म्हणून हे लक्षात ठेवा
की सवय लावताना कसं लावायची, बोर्ड पॅटर्न सारखंच सोडवायचं आणि MCQच्या वेळेस मग स्टेप्स कमी कमी करत जायचं, दोन 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 स्टेप मनातल्या मनात करत जायचं. ठीक आहे, आलं लक्षात? आपला आन्सर आलं F. आता पुढचा बघा, त्याच्यातला क्वेश्चन 5वं झालं. हा, आता थोडंसं, आता सगळे सम मी तुम्हाला करून नाही देणार, काही तुम्हाला पण पाहिजे होमवर्क. तर हे होमवर्कला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, 6th आणि 7th. तर याचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे व्हिडिओच्या खाली नंबर पण दिलेला आहे. जर कोणाला व्हॉट्सअप करायचं असेल, कराच, मी तर म्हणते व्हॉट्सअप कराच, मलाही कळेल की काय कसं लिहितायत मुलं. जर त्याच्यात काही असेल तर मी पर्सनली तुम्हाला गाईड करेल. फक्त हे सॉल्व्ह करून मला एकदम स्टेप बाय स्टेप व्हॉट्सअपवर टाकायचं आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपवर टाका, तुमचं नाव टाका, कुठून आहात ते पण टाका, म्हणजे मी तुम्हाला अजून त्याच्यात काही चूक असेल तर छोट्या मोठ्या चूक आपण तिथेच क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? येस नो सगळं टाकत चला. आता बघा, क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे आपला आणि त्याचे 2 तुम्हाला मी होमवर्कला दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे घरी सॉल्व्ह करा तुम्ही ते. 5th क्वेश्चन बघा, तुमच्या समोर टेक्स्टबुक ठेवा. ठीक आहे, टेक्स्टबुक सगळ्यांकडे असेल. ठीक आहे, टेक्स्टबुक ठेवा आणि तो जो क्वेश्चन आहे ना, नाही लिहिला तरी चालेल, तिथेच तुम्ही टेक्स्टबुकच्या शेजारी जागा आहे ना, तिथे लिहिला तरी चालेल. बघा, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. आपल्याला करायचे राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. आता याच्यात बऱ्याच जणांना असं काय वाटतं की मीनिंग नाही बदलायचंय. असं नाहीये, मीनिंग कडे लक्षच द्यायचं नाहीये तुम्हाला, डायरेक्ट सॉल्व्ह करायचंय, डायरेक्ट तिथे त्याला नॉट टाकायचंय. मग आन्सर काय येईल? तिरुपती इज नॉट इन द आंध्र प्रदेश. फक्त नॉट टाकायचंय बस. √3 इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 इज 0. आता बघा, ज्या वेळेला डबल नॉट येईल ना, नॉट आहेच ऑलरेडी सेंटेन्स मध्ये आणि आपल्याला परत नॉट पण अप्लाय करायचंय. मग लक्षात ठेवा, नॉट नॉट जर असेल ना तर ते नॉट कॅन्सल होऊन जातं. का? रूल कोणता आहे? निगेशन ऑफ निगेशन P इज P. ठीक आहे ना, म्हणजे डबल नॉट आला तर नॉट कॅन्सल होणार आहे. मग तुम्ही काय टाकणार तिथे? 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 इज 0. समजलं सगळ्यांना? नॉट नॉट आलं की नॉट कॅन्सल. √2 इज अ रॅशनल नंबर. हे पण सिंपल आहे, फक्त नॉट टाकायचंय तुम्हाला. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे चॅप्टर शिकताना आपल्याला असं वाटत असेल ना की आपण इंग्लिश शिकतोय, म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की इंग्लिशच आहे, तर थोडंफार इंग्लिशचा टच आहे या चॅप्टरला. पॉलिगॉन ABCD इज अ पेंटॅगॉन. मग काय येईल? पॉलिगॉन ABCD इज नॉट अ पेंटॅगॉन. आणि 7 + 3 लास्टचं त्याचं सेंटेन्स आहे बघा, 5वं सेंटेन्स. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. आता हे तुम्हाला नॉट टाकून तुम्ही कसं करणार? 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. ठीक आहे, जसं गिवन आहे ना, गिवनलाच तुम्हाला फक्त काय करायचंय? नॉट अप्लाय करायचंय. म्हणून आपण काय लिहिलं? नॉट ग्रेटर दॅन 5. क्लिअर झालं? इथे आपली पहिली एक्सरसाइज पूर्ण झालेली आहे, एक्सरसाइज 1.1. सगळ्यांनी नोटबुकमध्ये लिहून काढा, सगळं सॉल्व्ह करा, व्यवस्थित सॉल्व्ह करा, मला व्हॉट्सअप करा, म्हणजे मलाही समजेल की काय कसं कसं चाललेलं आहे ते. ठीक आहे, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या खूप साऱ्या मित्रांमध्ये डिस्कस करा. अजून बरंच काय काय आपल्या चॅनलवर येणार आहे. व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.